नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. कमळे याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे ऋषी बंड्यापाशी येतो. काय रे बंड्या, कमळी कुठं दिसत नाही, कुठं दुसरीकडे अभ्यास करत बसले का काय? नाही हो सर, ती तर गेली आहे राजन सरांच्या कर्जतच्या फार्म हाऊसवरती. कशासाठी माहीत नाही हो सर. कोणाबरोबर, एकटीच गेली का काय ती? हो, एकटीच गेली आहे. काहीतरी मोठं प्लॅन आहे बहुतेक तिचा, असं बहुतेक ती नुसती म्हणाली आहे मला, पण तिने काय सांगितलं नाही आहे. ऋषी म्हणतो त्या कमळीला किती वेळा, 1000 वेळा सांगितलं आहे मी, एकटी कुठे जात जाऊ नको, सांगून जात जा. कितीतरी गोष्टी अशा आहेत ती सांगूनसुद्धा जात नाही. परत ते बंड्या म्हणतो, हो ऋषी सर, ती काही स्पष्ट बोलतही नाही, कुणाला काही सांगतही नाही, कुणाला त्रास नको म्हणून ती सांगत नाही, दुसरं काही नाही. ऋषी थोडा घाबरतो. नक्कीच कमळीचा काहीतरी वेगळा प्लॅन दिसतोय, त्यामुळे तरी गेली आहे ती, असं काही म्हटल्यानंतर ना ऋषी पटकन तिकडे जायला निघतो. इथे सरू मावशी इथे काम करत असतात आणि इथे रागिनी सरू इथे राधिकाबद्दल चौकशी करत असते. कुठं गेली आहे, दिसत नाही आहेत. तर ती दुसरी मेड म्हणते, हो त्यांच्या वडिलांची तब्येत खराब आहे म्हणून ती गेली आहे, दुसरं काही नाही. सरू म्हणते, मी नयनतारा मॅडमला कॉफी एवढी देऊन येते. तोपर्यंत नयनतारा इकडे पोलिसांबरोबर बोलत असते की नाही, त्या मावशी आल्या आहेत, काही तुम्ही चौकशी वगैरे त्यांना शोधण्याचा सगळा काही सोर्स आहे तो बंद करा. इथे सरू येते येते नयनतारापाशी कॉफी घेऊन. अहो साधना मावशी, तुम्हाला किती वेळा सांगितलं तुम्ही काम करू नका, काम करणारी माणसं भरपूर घरामध्ये आहेत, तुम्ही काम का करताय? तुम्हाला सांगितलं होतं ना तुमची तब्येत बरोबर नाही आहे म्हणून. इथे बसा माझ्यासमोर आणि बऱ्याच काही गोष्टी अशा आहेत की तुम्हाला विचारायच्या आहेत. इथने साधना समोर बसते. एकही न शब्द बोलता नयनताराचं सगळं काही ऐकून घेते. नयनतारा म्हणते, साधना मावशी मला खरं खरं सांगा बरं का, तुम्ही कशासाठी बाहेर गेला होता, कसा तुमचा अपघात झाला आणि कसं तुमच्याबरोबर कुणी हे सगळं केलं? साधना एकही न शब्द बोलता म्हणते, मला सध्या आता मंदिरामध्ये जायचं आहे. नयनतारा म्हणते, साधना मावशी तुमच्या जीवाला धोका आहे हो, तुम्ही बाहेर जाऊ नका. आणि तुम्हाला कुठे इकडं तिकडं जायचं म्हणलं ना, सांगून जात जा आणि कोणाला तरी घरातलं माणसाला बरोबर घेऊन जात जा. तुम्हाला मी सांगते, एकटं कुठेही जायचं नाही आहे. तोपर्यंत इकडे कामिनी, रागिनी, अनिकाचा प्लॅन असतो की त्या कर्जतच्या फार्म हाऊसवरती गौरी आहे तर तिला मारूनच टाकायचं आपण. तोपर्यंत ते अनिका म्हणते तुम्ही ना तीर्थयात्रेला जावा, तुमची तिकीट ना मी तिकडचीच काढते. रागिनीमध्ये तू काय मठ्ठ वगैरे आहेस की काय? आम्ही दोघीजणी गेलो तर इथला प्लॅन कोण करणार आहे? मी. तर इकडे तोपर्यंत कामिनी म्हणते, 12 लाखाचे झालेच मग 12,000, कुठलाच प्लॅन सक्सेस होणार नाही. तोपर्यंत अनिका म्हणते, ए मॅडाजी, तुझा कोणताही प्लॅन सक्सेस होत नाही आणि कोणताही तू करू शकत नाही. असं काही म्हणल्यानंतर ना अनिका इथे ग्रॅनी आजीला म्हणजे कामिनीला बोलत असते. कामिनी म्हणते की अगं अनिका, मी तर प्लॅन एकदम सक्सेस ह्यावेळेस करणारच आहे, कारण की त्या गौरीला मी मारल्याशिवाय घरी काय माघारी येऊ शकणार नाही. म्हणून काही कामिनी, रागिनी, अनिकाचा हा सगळा काही प्लॅन चाललेला असतो. गौरीला पूर्णपणे मारायचं आणि राजनसमोर आणूनच द्यायची नाही तिला. आणि हे सत्य सगळं काही आपण इथे लांबच्या लांब पास करून टाकायचं, कोणासमोर सत्य आणायचं नाही. पण इथे दुसराच काही भयानक प्लॅन असतो कमळीचा. कमळी तिथे कर्जतच्या फार्म हाऊसवरती गौरीचा वेश घेऊन तिथेच बसलेली असते आणि ती तशीच बसलेली असते, पूर्ण एकदम काळोख असतो आणि ते कामिनी बुरखा वगैरे घालून हातामध्ये चाकू घेऊन तिथे आलेले असते. पूर्ण अंधार काळोख, एका कोपऱ्यामध्ये कमळी गौरीचा वेश घालून आलेली असते आणि येताच क्षणी कामिनी तिच्यावरती हल्ला करते. कामिनी तिच्यावरती चाकूने हल्ला करताच क्षणी ते परत इथे कमळी तिच्या हातातले चाकू कसा तरी फेकून देते. पण ही कामिनी ऐकली तर खरी ना. कामिनी पटकन ह्या कमळीला मारण्यासाठी प्रयत्न करते, तिच्या अंगावरची साडी काढून टाकते. तेव्हा कामिनीच्या समोर सत्य येतं की ही गौरी नसून कमळी आहे आणि आपला खरा चेहरा समोर आणण्यासाठी ह्या कमळीनं डाव आखलेला असतो. ऋषी कर्जतला यासाठी निघालेला असतो. म्हणतो की ही कमळी कधीही ऐकणार नाही आणि काही ना काही ही प्लॅन करत राहते. राजन सरांना मला सांगितलं पाहिजे. एवढ्या रात्रीचा राजनला ऋषीचा कॉल जातो. काय रे ऋषी, काय म्हणतोयस, एवढ्या रात्री फोन केला? हो राजन सर,
तुमच्या कर्जाच्या फार्म हाऊसवरती कोणी असेल तर सांगा, कमळी तिथे गेली आहे तुमच्या मोठी मुलगी आणि तुमच्या बायकोबद्दल ती चौकशी करण्यासाठी. राजन म्हणतो सध्या तिथे कोणीही नाही आहे आणि तो एकदम सुनसान जागा आहे, तिथे कोणीही नसतं. ऋषीला तर अजून टेन्शन येतो. म्हणतो की राजन सर तिथे कमळी गेले, मला तर खूप टेन्शन येतं आहे. तुमच्या बायकोला तुमच्या मोठ्या मुलगीला मारण्यासाठी जो कोण व्यक्ती येणार आहे तिथे येणार आहे तो. मी तिथे जातोय आणि सगळं काही समजल्यानंतर मी तुम्हाला नंतर कॉल करतो, ठेवतो आता. असं काही म्हणल्यानंतर ऋषी तिकडे जायला निघतो. हे दोघींच्या झटापटीमध्ये पुन्हा एकदा कामिनी चाकू हातामध्ये घेते आणि कमळीच्या हाताला चाकू लागतो आणि कामिनी तिथून एकदम तिचा पाय तिथून बाहेर काढते. तिथून एकदम बाहेर पडते. त्यामुळे कमळीच्या हाती काही कामिनी लागत नाही आणि तिच्या चेहऱ्यावरचा बुरखा काही निघत नाही. त्यामुळे हे सत्य तर येता येता राहून जातं. अखेरकार पुढच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की ते ऋषीला कमळी सांगत असते की ऋषी सर, मी तुम्हाला सांगितलं होतं नाही, ते कोणीतरी गौरी काकींना मारायला येणार आहे आणि ती व्यक्ती आली, ती बाई आली, पण तिचा मी चेहरा काही बघू शकले नाही, मला उलट ती चाकू मारून निघून गेली. पण इथे राजनसमोर ते एक सत्य आलेलं असतं की नक्कीच गौरीच्या कोणतरी जीवावरती उठला आहे, तिला कोणतरी मारण्याचा प्रयत्न करत आहे, घरापर्यंत येऊन देत नाही. आणि अखेरकार ऋषी म्हणतो की लवकरात लवकर आपण हे सत्य सर्वांसमोर आणूयाच कमळी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.